नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज मिक्सरचा वापर न करता किंवा रवीचा वापर न करता मी ताक बनवणार आहे. तर यासाठी मी इथं साय घेतलेली आहे. तर साय मी 4 ते 5 लिटर दुधावरची साय घेतलेली आहे. तर ही 4-5 दिवसाची साठवणीची साय आहे. तर एका भांड्यामध्ये घ्यायचे पसरट. तर आपल्याला हाताला सोसेल एवढंच थंड असावं, जास्त पण थंड नसावं आणि जास्त गरम पण नसावं. तर माझं हे 10 ते 20 मिनटं ठेवलं होतं बाहेर फ्रीजमधलं काढून. तर मी आता थोडंसं गरम पाण्याने मिसळून घेणार आहे ही भांडं आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जास्त पाणी वापरायचं नाही सुरुवातीला. तर हात स्वच्छ धुवून अशा पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे. तर मी आता सुरुवातीला हातानं अशाच पद्धतीनं करत हळूहळू पूर्ण साय मिक्स करून घेणार आहे. तर तुम्हाला हे मिश्रण जास्तच गरम झाल्याने वाटलं तर थोडंसं बर्फाचे 1-2 तुकडे टाकले तरी चालतात. तर आता सर्व साय विरघळलेली आहे. तर मी याच्यात बर्फ टाकलेला आहे थोडासा. तुम्हाला जर हे मिश्रण थोडंसं गरम वाटलं तर ह्याच्यामध्ये थोडं बर्फ टाकत राहायचं अधूनमधून. तर बघू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे. कोणत्याही डायरेक्शनमध्ये फिरवलं तर चालतंय, गोलाकारामध्ये किंवा. तर मला आता थोडंसं हाताला रवाळ लागत आहे. तर बघू शकतात लोणी तयार होत आहे. तर माझ्या हाताला थोडं थोडं असं रवाळसारखं वाटत आहे. तर आता लोणी बनायलेलं आहे. बघू शकता मिक्सरचा न वापर करता किंवा रवीचा न वापर करता एकदम छान असं लोणी बाजूला होत आहे. बघू शकता. लोणी तयार झालेलं आहे. तर मला इथं 10 मिनटात हे तयार झालेलं आहे. 10 ते 15 मिनटात हे तयार झालेलं आहे. बघू शकता. तर आता मी एक ठिकाणी गोळा करून घेणार आहे लोणी. तर बघू शकता एकदम छान असं लोणी तयार झालेलं आहे. तर थोडंसं लोणी मी एका पातेल्यामध्ये काढून ठेवणार आहेत आणि नितळ पाणी टाकायचे याच्यावर लोण्यावर आणि धुवून घ्यायचे लोणी. तर आता सर्व भांड्याला लागलेलं लोणी एक ठिकाणी करून घेतलेलं आहे. तर आता मी कढवण्यासाठी घेणार आहे एका भांड्यामध्ये. तर थोडं मध्यम आकाराचं भांडं घ्यायचं आहे आणि थोडंसं नितळ पाणी टाकायचं त्या भांड्यामध्ये आणि थोडंसं लोण्यामध्ये पांढरं पाणी निघतं त्यासाठी थोडंसं धुवून घ्यायचं लोणी. तर ह्याला लोणी लागलेलं आहे तर मी हातानं काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं काढून घ्यायचे. तर आता मी लोण्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं, हे पण ताकामध्ये टाकून घ्यायचे. आता कढवण्यासाठी गॅसवर ठेवायचे. पूर्ण लोणी वितळलेलं आहे आणि अशा पद्धतीचा फेस आल्यावर गॅस बंद ठेवायचा आहे 10 ते 20 मिनिट. 20 मिनिटानंतर मी पूर्ण फेस जिरून गेलेला आहे. नंतर गॅस चालू केला आहे आणि एकदम छान असं तूप कढवून तयार झालेलं आहे. तर थोडंसं थंड झाल्यावरच अशा भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि डब्यामध्ये भरून ठेवायचे. बघू शकता तयार झालेलं आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.